श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत। स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे। व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत। आजची जी माहिती असणार आहे ती खास दत्त जयंती निमित्त असणार आहे, कारण 15 डिसेंबर 2024 रोजी वार येत आहे रविवार, आणि या दिवशी आहे दत्त जयंती। अगदी वर्षभर आपण ज्या दिवसाची वाट पाहत असतो तो दिवस येत्या 15 तारखेला आलेला आहे। त्यामुळे या दिवसानिमित्त दत्त जयंती निमित्त आपल्याला त्या अगोदर काही सेवा सुरू करायच्या असतात। आता त्या अगोदर 21 दिवसांची सेवा असते, 11 दिवसांची असते, त्यासंबंधीची ऑलरेडी आपण मागच्या व्हिडिओमध्ये माहिती सांगितलेली आहे। पण ज्यांना काहीच सेवा करणं अजूनही शक्य झालं नाही त्यांच्यासाठी उद्यापासून 15 तारखेपर्यंत अतिशय सोपी अशी सेवा आहे। आता सोपी सेवा, अवघड सेवा, मग सोप्या सेवेने कमी फळ मिळतं, अवघडने जास्त मिळतं असं काहीही नाही। आपला शेवटी विश्वास किती आहे किंवा मग आपण श्रद्धा किती ठेवतो यावर सगळ्या काही गोष्टी अवलंबून असतात। अर्थात आपण जेवढ्या जास्तीच्या सेवा करणार आहोत त्याचं फळ आपल्याला मिळणारच असतं। पण बऱ्याच ठिकाणी असं होतं की कामामुळे जमत नाही, मुलं लहान असतात त्यामुळे जमत नाही, किंवा कुटुंब मोठं असतं, घरातील जबाबदाऱ्या सांभाळता प्रत्येक महिलेला सगळ्याच सेवा करणं शक्य होत नाही। म्हणून ज्यांना काही करणं शक्य होत नाही त्यांनी उद्यापासून दत्त जयंतीपर्यंत काही गोष्टींचं पालन केलं किंवा काही सेवा जर आवर्जून केल्या तर निश्चितच त्याचं फळ संपूर्ण कुटुंबाला मिळणार आहे। तर कुठल्या सेवा करायच्या आहे हे आपण जाणून घेणार आहोत। आता त्या अगोदर उद्यापासून म्हणजेच 9 तारखेपासून 15 तारखेपर्यंत अखंड नाम जप यज्ञ सप्ताह प्रत्येक दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये सुरू होणार आहे। ज्यांना कुणाला पारायण करायचं असेल मंदिरात त्यांनी आवर्जून आजच्या दिवशी जाऊन तिथे नाव नोंदणी करायची आहे आणि सप्ताहामध्ये सहभाग घ्यायचा आहे। आता प्रत्येकाला इच्छा असते की केंद्रात देवाच्या स्थानी जाऊन आपण पारायण करावं, पण अगदीच प्रत्येकाला शक्य होत नाही। त्यामुळे तुम्ही घरी जरी पारायण केलं तरीही चालणार आहे। किंवा काही महिला अशा असतील की ह्याच पिरियडमध्ये त्यांचा मासिक धर्म येणार असेल आणि मग इच्छा असूनही त्यांना पारायणाला बसणं शक्य होणार नाही, तर अर्थात जर अशा गोष्टी घडणार आहे तर नक्कीच त्या नैसर्गिक गोष्टी आहे, त्यामध्ये आपला काहीही दोष नाही। मासिक धर्म आहे तर प्रत्येक महिन्याला आपल्याला मासिक धर्म हा येतच असतो। त्यामुळे अगदी मनाला लावून न घेता जर त्या व्यतिरिक्त आपण नामस्मरण केलं तर त्याचं देखील फळ तुम्हाला मिळणार आहे। जोपर्यंत मासिक धर्म येत नाही तुम्ही तोपर्यंत सेवा करू शकतात। स्वामी चरित्र आहे किंवा तारक मंत्र आहे हे तुम्ही म्हणू शकतात, पण जर जेव्हा मासिक धर्म येईल तेव्हा मात्र तुम्ही नामस्मरण करू शकतात। तर ज्यांना गुरुचरित्र पारायण करणं शक्य होणार नाही त्यांनी उद्यापासून काय काय करायचं हे आपण जाणून घेऊया। तर बघा, उद्या अखंड नाम जप यज्ञ सप्ताह सुरू होत आहे। उद्यापासून जर पारायण करायचं असेल तर तुम्ही संकल्प घ्यायचा आहे। तत्पूर्वी केंद्रात जाऊन एक श्रीफळ ठेवून यायचं आहे। स्वामींना सांगायचं की स्वामी अशी अशी सेवा मी करणार आहे आणि तुम्ही ती सेवा माझ्याकडून करून घ्या। आता आपण जेव्हा ही जबाबदारी स्वामींवर टाकतो तेव्हा स्वामी महाराज सगळं काही आपल्याकडून करून घेत असतात। त्यानंतर ज्यांना पारायणाला बसणं शक्य नाही त्यांनी घरी सेवा कोणत्या करायच्या हे आपण जाणून घेऊया। तर बघा, तुम्ही स्वामी चरित्र पारायणाचे पाठ करू शकतात। आता ह्या 7 दिवसांमध्ये तुम्ही 11 पाठ जरी केले तरीही चालतं, कारण स्वामी चरित्र वाचायला पाऊण तास जास्तीत जास्त एखादा तास लागतो। त्यामुळे दिवसभरामध्ये 2 पारायण आपले आरामात होतात। तर ह्या 7 दिवसांमध्ये तुमच्याकडनं 11 पारायण होणार असतील किंवा 11 करणं शक्य होणार नसेल तर 7 पारायण केली तरीही चालेल, पण दररोज एक असं स्वामी चरित्र पारायण आपल्याला करायचं आहे। स्वामी चरित्र सारामृतामध्ये 1 ते 21 अध्याय दिलेले आहे, ते दररोज नित्यनियमाने एका बैठकीत आपल्याला वाचायचे आहे। अगदी छोटे छोटे अध्याय आहे त्यामुळे वाचायला फार अवघड जात नाही, भाषा सोपी आहे त्यामुळे प्रत्येकाला अगदी सहज शक्य होतं। तर पहिली ही सेवा तुम्ही करू शकतात। आता ही सेवा करण्यासाठी तुम्ही संकल्प घ्यायचा आहे। तुमची एखादी इच्छा मनोकामना असेल तर नक्कीच तुम्ही इच्छा मनोकामना संकल्पामध्ये सांगू शकतात, किंवा निस्वार्थी भावनेने जरी तुम्ही सेवा केली तरीही तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होणारच आहे। तत्पूर्वी केंद्रात जाऊन एक श्रीफळ ठेवायचंच आहे। या ठिकाणी देखील आपल्याला हा नियम पाळायचा आहे। त्यानंतर घरी आपल्याला पारायणाला सुरुवात करायची आहे। हे झालं पहिलं। त्यानंतर दुसरी जी सेवा आहे ती म्हणजे तारक मंत्राचा अनुष्ठान। आता तारक मंत्राचा अनुष्ठान करायचं म्हटलं तर 11 वेळेस, 21 वेळेस, 108 अशा प्रकारे आपण करू शकतो। म्हणजे काय तर 11 दिवस दररोज 11 वेळेस आपल्याला तारक मंत्र म्हणायचा। असं झालं 11 तारक मंत्रांचं अनुष्ठान। जर तुम्हाला म्हणायचं असेल तर उद्यापासून तुम्ही दररोज न चुकता 11 वेळेस, किंवा जर आता 7 दिवसांमध्ये तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही दररोज 7 वेळेस 7 दिवसांचं अनुष्ठान करू शकतात। म्हणजे काय तर पहिल्या दिवशी तुम्ही 7 वाचलं, दुसऱ्या दिवशीही 7 वाचायचं, असं 7 दिवसांमध्ये दररोज 7 वेळेस तुम्हाला तारक मंत्र म्हणायचं आहे किंवा 11 वेळेस म्हणायचं आहे। याला म्हणतात अनुष्ठान। आता तुम्ही संकल्प न घेता जरी ही सेवा केली तरीही चालतं बरं का। मग दररोज तुम्ही स्वामी चरित्र पारायण करायचं, एकदा तारक मंत्र म्हणायचा, 11 माळा श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या करायच्या। अशा पद्धतीने जशी आपण नित्य सेवा करतो तशा पद्धतीने जरी दररोज उद्यापासून सेवा केली तरीही त्याचं फळ तुम्हाला मिळणारच आहे। आता
या व्यतिरिक्त ज्यांना इतकाही वेळ नाही त्यांनी काय करायचं, तर हे बघा, जर तुम्हाला स्वामी चरित्र पारायणाचं म्हणजे तेवढा वेळ तुमच्याकडे नसेल, स्वामी चरित्राचा एक पाठ करणं जर पूर्ण होणार नसेल, तारक मंत्राचं अनुष्ठान होणार नसेल, तर तुम्हाला अगदी 10 ते 15 मिनिटांची सेवा करायची आहे। ती काय, तर तुमच्याकडे नित्यसेवेचा ग्रंथ जो आहे किंवा नित्यसेवेचं जे पुस्तक आहे ते तुमच्याकडे असायला हवं। त्यामध्ये गुरुचरित्र अवतारणिका दिलेली आहे आणि स्वामी चरित्र अवतारणिका दिलेली आहे। ती अवतारणिका जी आहे ती तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळी दररोज वाचायची आहे। या 7 दिवसांमध्ये जर तुम्ही दररोज स्वामी चरित्र अवतारणिका आणि गुरुचरित्र अवतारणिका वाचली तर तुम्हाला गुरुचरित्र वाचल्याचं फळ आणि स्वामी चरित्र वाचल्याचं फळ प्राप्त होणार आहे। ही सेवा करण्यापूर्वी ओम गण गणपते नमः म्हणायचं, एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची करायची। शक्यतो 11 माळा जप करण्याचा प्रयत्न करा, नाही शक्य झालं तर कमीत कमी 1 माळ जप करायची आणि मग या सेवेला सुरुवात करायची। आता अवतारणिका म्हटलं ना तर गुरुचरित्र अवतारणिका वाचण्यासाठी तुम्हाला अगदी 10 ते 15 मिनिट लागू शकतात आणि स्वामी चरित्र अवतारणिका म्हटलं तर 5 ते 7 मिनिट लागू शकतात। आता एवढा वेळ तर तुम्ही नक्कीच काढू शकतात। त्यामुळे तुम्हाला काहीच सेवा करणं शक्य झाली नाही तर ही 15 मिनिटांची सेवा तुम्ही आवर्जून करा। या सेवेने देखील तुम्हाला जे फळ मिळायला हवं ते मिळणारच आहे, कारण स्वामी महाराज कधीही आपल्या भक्तांकडून कसलीच अपेक्षा ठेवत नाही। स्वामी म्हणत नाही की तुम्ही दिवसभर माझ्या समोर बसून सेवा कर। स्वामी फक्त म्हणतात तू जी काही सेवा करणार आहे ती मनोभावे कर, विश्वासाने कर आणि तुझं चित्त थाऱ्यावर ठेवून कर। कारण बऱ्याचदा काय होतं की आपण वाचन वगैरे करतो पण आपल्या ज्या आयुष्यामध्ये संकटे अडचणी असतात ना ते आपल्या मनामध्ये सारखं ते चक्र फिरत असतं, मग कुठेतरी आपलं मन लागत नाही आणि हीच खरी आपली परीक्षा असते। आपण जेव्हा वाचन करायला बसतो तेव्हा आपली दुःख, आपली संकट आपल्या डोळ्यासमोर फिरणारच आहे, पण तरीही त्यापासून थोडंसं वेगळं होऊन स्वामींशी एकरूप होण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे। जेव्हा आपण स्वामींशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतो तेव्हा स्वामी महाराज आपोआप आपल्या आयुष्यातील दुःख अडचणी कमी करत असतात। या व्यतिरिक्त तुम्ही जर दररोज गुरुचरित्रातील 18वा अध्याय वाचला तर त्याने तुमच्या आर्थिक अडचणी संपण्यासाठी मदत मिळत असते। त्यामुळे आर्थिक समस्या जास्त प्रमाणात असतील, अगदीच समस्या सुटण्याचं नावच घेत नसेल तर नक्कीच तुम्ही उद्यापासून 18वा अध्याय वाचायला सुरुवात करा। उद्यापासून तुम्ही दत्त जयंतीपर्यंत वाचू शकतात किंवा जर इथून पुढेही तुम्हाला वाचण्याची इच्छा असेल तर तुम्ही ते नक्कीच वाचू शकतात। त्यानंतर आपल्याला जर गुरूंचा आशीर्वाद कायमस्वरूपी प्राप्त व्हावा असं वाटत असेल तर गुरुचरित्रातील 9वा अध्याय वाचावा। गुरुचरित्रामध्ये एकूण 1 ते 52 अध्याय दिले आहे। 53वा जो अध्याय आहे त्यामध्ये अवतारणिका सांगितलेली आहे। त्यामुळे 1 ते 52 प्रत्येक अध्यायाचं काही ना काही महत्त्व आहे। जसं की काही अध्याय जे असतात ते आपल्याला गुरुचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी असतात, आर्थिक समस्या सुटण्यासाठी काही अध्याय आहे, त्यासोबतच जर आपल्याला काही वाईट बाधा झालेली असेल तर नक्कीच त्यामध्ये देखील तसे अध्याय दिलेले आहे। आपली जशी समस्या आहे तशा पद्धतीने जर आपण गुरुचरित्राचं वाचन केलं किंवा तो अध्याय जरी आपण वाचला तरीही त्याचा सकारात्मक बदल आपल्या आयुष्यावर दिसून येतो। ज्यांना संतान प्राप्ती होत नाही त्यांच्यासाठी देखील गुरुचरित्रातील 22वा अध्याय दिलेला आहे। या व्यतिरिक्त 39वा जो अध्याय आहे त्याचा देखील त्यासाठीच महत्त्व आहे। फक्त काही गोष्टींचे नियम आपल्याला पाळावे लागतात, ते नियम जर आपण पाळले आणि सेवा केल्या तर आपली अशी कुठलीही इच्छा अपूर्ण राहत नाही। आपण स्वामींना जे काही मागत असतो स्वामी आपल्याला ते मनमोकळेपणाने देत असतात। फक्त बऱ्याचदा असं होतं की प्रत्येक गोष्टीची वेळ ठरलेली असते आणि आपल्याला मात्र घाई असते आणि मग कुठेतरी आपण स्वामींवर नाराज होतो। म्हणून इच्छा आकांक्षा तर काय आपल्या कधीच संपणार नाही, त्या पूर्ण होणारच आहे। पण तरीही जर निस्वार्थी भावनेने आपण स्वामींकडे काही मागितलं किंवा स्वामींची सेवा केली तर निश्चितपणे स्वामी महाराज सदैव त्यांचा कृपाछत्र आपल्यावर ठेवत असतात। तर स्वामी भक्त हो, दत्त जयंतीपर्यंत ही 15 मिनिटांची सेवा करा, स्वामी चरित्र, गुरुचरित्र अवतारणिका वाचा, त्यासोबत तारक मंत्र देखील अतिशय प्रभावी आहे। जे तुम्हाला शक्य होणार आहे ते आवर्जून करण्याचा प्रयत्न करा आणि त्याचा लाभ घ्या। तर माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। याविषयी जर तुम्हाला काही शंका असेल तर ती देखील तुम्ही विचारू शकता। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन। तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।